हरी कथा तारुभव सागरीचे उंच नीच अधिकारी चरित्र ते उच्चारावे केली देवी गोकुळी तारुभव सागरीचे उंच नीच अधिकारी तुका म्हणे आवडी धरी तुका म्हणे आवडी धरी कृपा करी म्हण मुनी तारुभव सागरीचे उंच नीच अधिकारी भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनादवेणुहस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम देवादिदेवा जगत्रय देवादिदेवा जगत्रय देवादिदेवा जगत्रय देवादिदेवा जगत्रय परेशि केशवा विनंती माधि केशवा विनंती माधि केशवा विनंती माधि तुझे माधि तुझे वरणी गुना सदैव प्रेम काही कला प्रेम काही कला सदैव प्रेम काही कला देवादिदेवा जगत्रय जीवा परेशि केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा दीनानी दुर्बळाशी सुखराशी हरिकथा तारुभव सागरीचे उंच नीच अधिकारी प्रस्तुत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या जयंती नाम जन्मोत्सवाला अनुसरून आणि प्रभू रामचंद्राचे परम भक्त तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ सर्वात श्रेष्ठ वैष्णव म्हणून ज्यांची ख्याती असे हनुमंतरायाच्या जयंतीला सांगता असा हा दुय्यम योग साधून आयोजित केली गेलेली श्रीमद भागवत कथा आणि कथेबरोबरच कीर्तनाची वारकरी संप्रदायाची प्रचलित परंपरा असल्या कडक लॉकडाऊनच्या काळात मोठ्या हिमतीनं जिद्दीनं एकजुटीनं सर्व लहान थोराच्या भावनेतून या सप्ताहाचं केले गेलेलं आयोजन आपल्या सर्वांचा योग चांगला की आपल्याला हारासावरून टाकायचं काढून वरून वरून ठेव एकदम वरून दांडीला आणि एक खुटीला ताराला लागू देऊ नका एवढंच करा तारावर येऊ द्यायचा तार कुठे त्यांच्याच गाड्यात घाला म्हणजे बरोबर गाळा त्यांच्या गळ्यात घाल बस रामकृष्ण बस आता जमलं जमलं वाजवा ऐकू येत नाही हां जमते 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 त्यांना ऐकू येत नाही ते चांगले अडचण राह अशा कडक काळामध्ये जवळजवळ टक्केवारीनं नुसता महाराष्ट्र नाही भारत बंद आहे आणि असल्या भारत बंदच्या काळात आपल्या भावनेचा आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा एकजुटीचा आज केवढा मोठा प्रभाव आहे की आपण भगवंताची अमृतमय असलेली पवित्र कथा श्री हरिभक्तपरायण प्रल्हाद महाराज शास्त्री यांच्या मुखारविंदातून आपण ही कथा
7 दिवस श्रवण केली. महाराष्ट्रात पहिली बी शास्त्री नाव खरं कुणं गाजविलं? प्रल्हाद शास्त्रीने गाजवलं. शास्त्रीय नावाला वजनदारपणानं अलंकार पहिला महाराष्ट्रात चढविला असेल वस्तुस्थितीनं तो म्हणजे परमपूज्य प्रातस्मरणीय प्रल्हाद शास्त्री दैठणकर अर्थात उर्फ बाहू. आम्ही सर्व बाहू म्हणतो त्यांना. शास्त्रीय पदाची काय पावर असती, शास्त्री म्हणजे नेमकं काय हे महाराष्ट्राला वस्तुस्थितीनं दाखवून द्यायचं काम पहिलं प्रल्हाद शास्त्री दैठणकरांनी केलं. आणि आताच्या काळात बी शास्त्री नावाचं काय वजन आहे, काय पावर असती ते दाखवून द्यायचं काम आमच्या प्रल्हाद महाराज शास्त्रीनेच केलं महाराज. कारण वर्तमान काळात बी प्रल्हाद महाराज शास्त्री उर्फ ढाकणे म्हणू आपण परिचयासाठी महाराज वस्तुस्थितीनं रात्रंदिवस कमीत कमी माझ्या अंदाजाप्रमाणे 3-4 वाजेपर्यंत त्यांची बैठक असते रात्रीला. मी जेवढे बी बाहेरचे कार्यक्रम करून आम्ही तिथं पोहोचलो, भरत महाराज साक्षीदार आहेत, डोळ्यानं बघितलंय, प्रकाश महाराजांनी डोळ्यानं बघितलंय. लॉकडाऊन पडल्यापासून अगोदर तर ते ऋषिकेश काशीला शिकले, पण वर्तमान काळात लॉकडाऊन पडल्यापासून जे अभ्यासाला लागलेत कमीत कमी 14, 15, 16 तास बैठक असते रोजची अभ्यासाची बैठक सांगायलोय. जीवनातली दिनचर्या पूर्ण करून 16, 17 तास कंटिन्यू बसून बैठक आहे अभ्यासाची. आणि अशी विद्वत पद असलेली मूर्ती महाराज. अशा विद्वानाच्या त्यागी महात्म्याच्या मुखातून आपल्याला कथा श्रवणाचा योग आहे. आता ती कसं आहे, वयाच्या मानानं मोठेपणा द्यायचा असतो. मग त्यांनी जरी मला मोठेपणानं बोलले असले की बाबा गुरुजी आहेत, पण कसं असते, पित्याने तैसा वंदावा कुमर जयाचे अंतरी देववशी. जरी आमच्या विद्यार्थ्याच्या बराबरीचे आहेत, विद्यार्थी आहेत असं जरी गृहीत धरलं तरी आम्हाला कितीतरी पटीनं अभ्यासात उजवी माणसं आहेत. दांडगी तयारी आहे महाराज. आमची बाकीची शास्त्र नाहीत, माझं फक्त व्याकरण आहे, पण त्यांचं व्याकरण आहे, न्याय एवं साहित्य सहित वेदांत आहे. तयार आहे त्यांचं काम. आणि असा सर्वांगीण तयार असलेला विद्वान माणूस दैवयोगानं लॉकडाऊनचा काळ म्हणून अशा खतरनाक काळात नाही तर रामनवमी हनुमान जयंतीला आवतावरले कीर्तनकार मिळत नाही. खरं ही पोळ्याच्या टायमाला घाटी मागितल्यासारखं आहे. विढल पण पहिलवानाने एकच जिद्द बांधली की आम्हा ग्रामस्थांची इच्छा आहे असा सकाळ. पहिलवानला म्हणला, पहिलवान अरे ही टाइम लय अवघड आहे बाबा. ह्या टायमाला कीर्तनकार विद्वान ते काही असो म्हणला, आमची भावना. आणि बघा पहिलवानाच्या भावनेला काय फळ आलंय, काय गावकऱ्याच्या भावनेला फळ आलं महाराज. की चौकट लॉकडाऊन पडलं आणि चौकून गोळा होऊन माणसं इथं आली. कीर्तनकार गुणवान ती शेलकेन मोजके सापडलेत. होय, अहो किलोनी शिबिळ खाण्यापेक्षा छटाकानी बदामाचा हलवा खाल्लेला चांगला. का उपयोग आहे. गोपाळे महाराज, गोविंदबुवा, अहो माधवबुवा गोपाळे गोविंदबुवा म्हणजे महाराज. माधवबुवानी महाराष्ट्र ढवळलेला आहे. इकडं पकवादाच्या विषयात मूर्ती लहान पण कीर्ती महान. आमचा भरत महाराज पठाडे म्हणजे महाराष्ट्रात कुठेही कोण्या कोपऱ्यात जाऊन नाव आहे का महाराज. महाराष्ट्रभर नाव गाजविलेली माणसे. माधवबुवांचं नाव महाराज इकडं नागपूरपासून मुंबईपर्यंत कोणत्या बी धार्मिक क्षेत्रातल्या आपल्या वारकरी संप्रदायातल्या माणसाला विचारा, गाजलेली रत्न आहे ती, चिल्लर नाही. आणि अशी तयारीची गुणवान. आणि योगायोगानं नवीन कीर्तनकारात
ज्यांनी मीडियाला सुद्धा संप्रदायाला जोडायचं काम केलंय. संप्रदाय इतका मीडिया म्हणजे संघटित नव्हतं, पण विशेष आहे बातम्या छापायचं काम, प्रसिद्धीपत्राचं काम ज्यांच्याकडे त्यांना संप्रदायाला जोडायचं काम ह्या पिढीनं केले. त्यात अग्रेसर प्रकाश महाराज साठे. अहो ह्या मंडळींनी टी व्हीच्या म्हणा चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात ही मंडळी पोहोचलेली. म्हणजे आधुनिक यांत्रिक युगाचा संप्रदायाशी संबंध जोडल्यामुळं चौकट त्यांचं नाव आहे. आणि अशी माणसं आवर्जून वेळ काढून इथं कीर्तनासाठी हजर आहेत. नाही तर ह्यांचं चलता चलता भेट जड असती. खरे खरे आणि पुन्हा लाड गुरुजी बी फुकट नाही. खरी गोष्ट आहे. लाड गुरुजी बी फुकट असल्या टायमाला नाही हनुमान जयंतीच्या दिवशी 5 कीर्तनं असायची माझी. पण या सर्व गोष्टी बाजूला सरल्या आणि चांदापूरकरांच्या भावना इतक्या दृढ ठरल्या, चौकड कुलप लागली आणि इथं कडी बी नाही, कुलूप बी नाही, कोंडा बी नाही, मोकळा मंगळवार. काय काय आज हनुमान जयंती मोकळा मंगळवार. हो मोकळा मंगळवार. आज काय मोकळा मंगळवार. हो असं लॉकडाऊन नाही महाराज, मोकळा मंगळवार आहे. आणि खरं सांगू हनुमंतरायचा वार आपण शनिवार मानतो. मंगळवार उत्तर हिंदुस्थान मध्ये हनुमंतरायचा वार मंगळवार आहे. विठ्ठल आज हनुमान जयंतीचं औचित्य महाराज. तुम्हाला महाराष्ट्रात कान्याकोपऱ्यात कुठंच आवाज नाही. गुप्त भजनं केली 2-4 जणांनी मिळून, पण कीर्तन आणि कथा अजिबात नाही महाराज. एकुलतं एक भारताच्या कान्याकोपऱ्यातलं गाव आहे ही. महाराष्ट्राच्या नाही, भारताच्या कान्याकोपऱ्यात इतक्या डेअरिंगनं कार्यक्रम करायले. म्हणून चांदापूरकरांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे. तुम्हाला मनापासून आशीर्वाद द्यावा खरा, पण आता माझं तोंड लहान असल्यामुळं मी मनातून तुमच्या भावनेला आणि तुमच्या या शुभ प्रयत्नाला आणि हिमतीला मनातून नमस्कार करतो महाराज. गोड काम केलंय. असल्या बी टायमाला परमार्थाची हिंमत टिकवून ठेवली. अहो नवीन नवीन माणसं बुजली, बिहली, मास्क लावून आली नवीन नवीन. पुन्हा म्हणले होदा काय व्हायचं ती म्हणून माणसं काढून टाकली महाराज. लोकांनी घाबरली नाहीत लोक. हो बिनधास्त झाली माणसं. म्हणजे देवावर एवढा दांडगा विश्वास ठेवून आपण हे कार्य पार पाडले. आता काय, आता काल्याचं कीर्तन संपल्यावर कुणाला यायचे ते यायला जीवन जातील. आता काय विठ्ठल विठ्ठल 7 दिवस शास्त्रीजींच्या मुखातून कथा श्रवण केली. हा सुयोग, हा योगायोग. राणी औचित्य किती मोठे महाराज. रामनवमी हनुमान जयंतीचा कालखंड आहे. अशा कालखंडात आपल्या कार्यक्रमाचं नियोजन आणि यथा योग्य रीतीनं कार्यक्रम पार पाडलाय. कुठल्याही प्रकारचं व्यत्यय व्यंग आलं का आपल्याकडं? नाही आलं महाराज. शेवटी कसं आहे, जगाचा मालक भावनेचा चाहता आहे. भावना जर दृढ असेल ना तर मग मात्र देव काय करतो, स्वतःच जबाबदारी मारतो, स्वतःच हमी मारतो. कारण आड घाली दर्शन मग तो हो नेदिशीन अनाड घाली सुदर्शन. कोणत्याही संकटाला तो येऊ देत नाही. मग त्याच्यावर फिरे सुदर्शन घेऊनिया नारायण नारायण घेऊनिया नारायण सुदर्शन नारायण नारायण केवलिया नारायण
सुदर्शन घेऊन या नारायण. महाराज म्हणतात जगाचा मालक सुदर्शन घेऊन फिरायला चौकड. इकडे येईल एखादा विषाणू, खबरदार. देव राखण करत असतो महाराज. आणि देव राखेत या मारील कोण? मारील कोण? नमुडे काटा हिंडतावन. देवाची जतन आणि त्याशी बाधू न शके आग्न. ही ताकद आहे. आणि म्हणून आपल्या हिमतीला मनातून नमस्कार आहे महाराज. मला वाटलं नव्हतं चांदापूर इतकं लंगूट कसलेलं गाव असेल म्हणून. पण बाणेदारपणात चॅलेंज नाही महाराज. उशिरा लंगोट लावला. हा? लंगोट उशिरा लावला ह्यांनी. लेट पण थेट. राईट. क्या बात आहे. परमार्थाची सुरुवात उशिरा झाली परमार्थाची उशिरा सुरुवात जरूर झाली. पण अगदी वजनदार. तेच महत्वाचं आहे महाराज. नाही नाही, बाजू कशी होती, उशिरा का लागणार हा. पण धर सोड नाही. सर्वात महत्वाची गोष्ट आहे. बरीच माणसं लवकर लागली मध्येच बिघडली. मध्येच बिघडली. हा म्हणजे असे बरेच बोलू का क्षमा हा, मागून, बोला. बरीच गावं गाबडलीत. हो. खोटं बोलायचं कशासाठी उगाच. हा मग त्याच्यापेक्षा उशिरा का जन्माना गाबडणं चांगलं. खरी गोष्ट. बिडालं, बिडालं. हरा गाबडल्यावर पुन्हा दुधाच्या अडचणी होऊ नयेत म्हणून मग भुस्सा भरावा लागतोय मध्ये. कशात? वासराचं वरलं कवर काढायचं मध्ये भुस्सा भरून मग ती डुप्लिकेट पणानं दूध काढायचं. तसलं काय कामाचं आहे? लागलंच तर प्रामाणिकपणे आणि तेवढ्याच भावनेतून आपण परमार्थाला पदार्पित झालात. आणि वाटचालीमध्ये व्यंग नाही. देवाकडे एकच प्रार्थना, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि एवं हनुमानजीच्या चरणी एकच प्रार्थना. आता माझ्या भावा भावा आता माझ्या भावा आता माझ्या आता माझ्या नको देवाला अंतराय नको देवा नाम तुझे उच्चारितो आता माझ्या भावा अंतराय नको देवा. प्रभू रामचंद्राच्या आणि हनुमानजीच्या चरणी एकच प्रार्थना की आमच्या चांदापूरकराच्या भावनेला देवा आता अंतर पडू देऊ नका. बस. हा महत्वाचं काय असते, अंतर चांगलं नाही. लक्षात आलं का? परमार्थात सर्वात वाईट काय? अंतर. अंतर वाईट आहे. अंतर नको. हा अंतराय नको देवा. तुकोबारायासारख्याने तर म्हणावं लागलं, जळोतती येथे उपजविती अंतराय, सायासाची जोडी माझे तुमचे पाय. कुणी असो परमार्थात अंतर पडत असेल आणि अंतर पाडत असतील तर ती जळोत. हो तात्पर्य काय? आपला परमार्थ उत्तर आपल्याकडून योग्य त्या रीतीने भगवान करून घेऊ. आज ग्रामस्थांचं प्रेम आणि सांगता समारोप म्हणून काला या सदरातील संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा हा अभंग. या अभंगाद्वारे तुकोबाराय भगवंताची कथा कशी आहे याचं वर्णन करतात. कारण हरीची हरिकथा ही कशी आहे? पहिली गोष्ट,
कथेच्या बाबतीत वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात कथा त्रिवेणी संगम कथा त्रिवेणी संगम कथा त्रिवेणी संगम त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम देव भक्तानी नाम देव भक्तानी नाम तेथे उत्तम तेथे उत्तम तेथे उत्तम तेथे उत्तम राजा वंदिता राजा वंदिता राजा वंदिता जरती दोषाचे डोंगर जरती दोषाचे डोंगर जरती दोषाचे डोंगर दोषाचे कथा कथा म्हणजे काय तुकोबारांनी कथा शब्दाचा अर्थ सांगितला कथा म्हणजे त्रिवेणी संगम आहे कथा म्हणजे काय आहे हो कथा प्रयागराज आहे प्रयागराज कथेमध्ये 3 ओघ एकत्रित आले कोणते कोणते देव भक्त आणि नाम हा ही त्रिवेणी संगम आहे तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणी तुका म्हणे देव भक्ताचा संगम आणि तेथे ओघ नाम त्रिवेणीचा कसं आहे गंगा आणि यमुना जिथं मिळाल्यात कुठं मिळाल्यात अलाहाबाद म्हणा की इलाहाबाद म्हणा प्रसिद्ध प्रयागराज जुनं सर्वात मोठं नाव कोणतं आहे प्रयागराज त्या प्रयागावर यमुना दक्षिणेकडून आली उत्तर बाजूनी गंगा आली आणि दोन्हीचा मिलाप झाल्यावर त्या मिलापाच्या मधून गुप्त पद्धतीनं सरस्वती निघाली कोण निघाली आताही कधी जर आपण गेलात तर आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळेल की गंगेचं पाणी काळं आहे इकडं यमुनेचं पाणी थोड्या पद्धतीनं ढवळ पद्धत आहे आणि मधून शुद्ध पावडरचं पाणी निघाल्यासारखं सरस्वतीचं पाणी निघतंय तिन्ही ओघ आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतील हा जसा व्यवहारातला ओघ प्रसिद्ध आहे तसा इथं देव आणि भक्त आणि या दोन्हीच्या मधून वाहणारा जो ओघ आहे त्याचं नाव आहे नाम हा जशी माझी सरस्वती गुप्त अशी मिळाले गंगा यमुनेचे ओघ गंगा यमुना मिळाल्यावर सरस्वती जशी गुप्त प्रगट होती तशी देव आणि भक्त या दोन्हीच्या मधून गुप्त पद्धतीनं वाहणारा ओघ त्याचं नाव नाम ओघ आणि या तिन्ही ओघाचा मिलाप म्हणजे कथा कथेत ही विशेषता आहे आणि म्हणून हरीची हरी कथा कशी आहे सुख राधी हरी कथा सुख हरी कथा सुख हरे कथा दिनाने दुर्बाराजी दिनाने दुर्बाराजी दिनाने दुर्बाराजी
सुखरासी हरि कथा सुखरासी हरि कथा दारु भव सागरी दारु भव सागरी दीनानी दुर्बळाशी सुखराशी हरी कथा. दीन असो की दुर्बळ असो, हरीची हरिकथा ही सुखाची रास आहे. कथा काय करते? कथा म्हणजे एक प्रकारची नौका आहे. नौका कसल्याही जीवाला म्हणून शब्द वापरले, दीन असो की दुर्बळ असो. आता व्यवहाराच्या चष्म्यात दीन आणि दुर्बळ समानार्थी वाटतात. आपल्या मराठी भाषेमध्ये दीन म्हणजे गरीब आणि दुर्बळ म्हणजे गरीब. म्हणजे आपल्या व्यवहाराच्या भाषेमध्ये दोन्ही शब्द कशी वाटतात? सारखे. दिसायला दोन्ही सारखेच. काय बदल? काहीच नाही. काय करते? एक डाव्या पायानं चलत आणि एक उजव्या पायानं चलत. हा, सारखेच पण दिसायला सारखे. दोघात काय बदल? आहे नीट बघून घ्या. थोडा वाटा विढाला विढाला दीन म्हणजे गरीब आणि दुर्बळ म्हणजे गरीबच. व्यवहाराचा चष्मा आहे. परंतु शब्द जे अर्थी वापरलेत आणि एकाच चरणात वापरलेत तर त्या शब्दाचं गांभीर्य काही आगळं वेगळं असते. कसं आहे, आपल्या भाषेप्रमाणे जरी आपल्याला ते समान शब्द समानार्थी वाटले किंवा एकाच अर्थाचे वाटले तर ते समानार्थी शब्द नाहीत, त्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत. दीन शब्दाचा अर्थ करताना म्हटलंय काय? इंद्रियाच्या ताब्यात राहतो तो दीन. बसायला नाही? बसायला खुर्ची नको. खुर्ची नको. आत राहायला. आत राहायला सतरंजी घोंगडी. सतराची घोंगडी काय बी इथून ना, इथूनच मधून घ्या. खुर्ची नको. जमलं जमलं. ठीक आहे ठीक आहे. दीन शब्दाचा अर्थ आहे इंद्रियाच्या ताब्यात राहतो तो दीन. इंद्रियाची तिने आम्ही केलो नारायणी. इंद्रियाच्या ताब्यात राहतो तो दीन. मुळात दीन शब्द हा दोन प्रकारात आहे. एक रस्व वेलांटी दीन आणि एक दीन आहे. एक दिन आहे आणि एक दीन आहे. रस्व वेलांटी असेल तर लक्षात आलं का? दिन म्हणजे दिवस. आणि दीर्घ वेलांटी असेल तर दुसरी वेलांटी असेल तर दिन म्हणजे इंद्रियाच्या ताब्यात राहतो तो दिन. म्हणून म्हणलं गेलंय रावण श्रीमंत होता का दिन? त्याला होऊन जाऊ द्या, जी होईल ती. रावण माहिती का नाही? रावण श्रीमंत होता का दिन? दिन होता. हा, ज्या अर्थी झोळी घेऊन भीक मारतोय मागतोय त्या अर्थी दिन आहे. विढाल त्याच्यामुळं इंद्रियाच्या ताब्यात राहतो तो दिन. ज्ञानोबा राय म्हणतात इंद्रिय जे जे म्हणती ते तेची पुरुष जे करीती
ते तरले चिन तरती विषय सिंधू इंद्रिय जे जे म्हणतील तेच ते जे करतात ते तरले चिन तरती विषय सिंधू. हा, याच्या विरुद्ध ज्याच्या म्हणण्याप्रमाणे इंद्रिय करीत असतील त्याला काय म्हणतात? त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगत असताना कासवाचा दृष्टांत दिला. कुर्मोंगानी सर्वशः कुर्मानी वंगानी सर्वशः यत्र यस्मिन वर्तन्ते. कासव ज्याप्रमाणे आपलं सारं अवयव म्हणा शरीर म्हणा काय करतय ती पांगवीत. का कुर्मजियापदी उवाईले अवयव पसरी ना तरी इच्छावश्यावनी आपुले आपण तैसे इंद्रिया पैते होती जयाची म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जान स्थिती पातली असे विठाला. इंद्रियाच्या ताब्यात राहतो तो दिन. आणि दुर्बळ कोण? दुर्बळ हे आवागे जना नारायणी विनमुखा. नारायणी विनमुखा. दुर्बळ हे अवघे जन नारायणी विनमुख. महाराज म्हणतात जे जे देवाला विनमुख ते ते दुर्बळ. काय किंवा असंही म्हणता येईल. काय वा 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 बरोबर आहे. गेली वासुदेवासी विसरू नका. होते संचित तीही केले दान. आता त्याच्या अगोदरच एक राहिले बघा. 3 आली. आता तुमच्यापेक्षा एक रिवर्स पडला आपला बी. काय कहो ना लवकर रिवर्स पडत नाही महाराज. होते संचित तीही केली दान. तुका म्हणे दुबळी कोण कोण गेली वासुदेवाशी विसरू नका. होते संचित तीही केली दान. हा बिडल. हा आता ऐशीची अवघे जण नाही 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 नाही. आता ऐशीची अवघे जण होती जाती त्यापासून ते वेगळं आहे. जगी जग झाले जनार्दन फाटलं रान गेलं दुसरीकडं कोरोनाकडे सरकारल्यासारखं वाटायले. विढाला दुसऱ्याच्या वावरात चाललंय 8 तास. 8 तास दुसरीकडे चाललंय वावरात. हा दुसऱ्याच्या वावरात चाललंय. हा तिथं तर शेजारी आहे ती कसलंच आहे. पण ते आता काय व्हायले भाऊभाऊकीच्या बांधावून भांडणं. आठवल्यावर पुन्हा सांगा मला. मुद्दा काय? दुर्बळ दुर्बळ म्हणजे कोण? गेली वासुदेवासी विसरू नका. जी जी देवाला विनमुख तिथे दुर्बळ. जी जी देवाला विसरली तिथे दुर्बळ. किंवा दुर्बळ शब्दाचा सरळ व्याकरण दृष्ट्या अर्थच आहे ना. काय पंचमी तत्पुरुषात विग्रह केला. काय दुर्गते न बला यस्मात सदुर्बला. याचा अर्थ बळ नावाची चीज ज्याच्यापासून दूर निघून गेली त्याचं नाव दुर्बळ. विठाला विठाला काय दुर्गतेन बला कस्मात यस्मात तस्मात. ज्याच्या कशापासून बळ दूर निघून गेले म्हणजे ज्याच्यापासून बळ दूर निघून गेले त्याचं नाव आहे दुर्बळ. आणि मुळात बळच कशाचं आहे? जगातलं सर्वात मोठं दांडगं बळ कशाचं आहे?
सत्तेचं नाही नाही, संपत्तीचं नाही नाही, माणूसबळ नाही नाही, बुद्धिबळ नाही नाही. सर्वात मोठं जगातलं बळ म्हणजे परमात्म्याचं बळ. ज्याला देवाचं बळ मिळालंय तो बलवान. आणि जी त्या बळापासून दूर आहेत त्याचं नाव आहे दुर्बळ. हा, ज्यांना ज्यांना देवाचं बळ मिळालं ती मोठी झाली, बलवान ठरली. बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. म्हणजेच देवाच तुझी या बळे पंढरीनाथा, झालो निर्भय तुटली व्यथा. याचा अर्थ देवाच्या बळानं बळी आहेत. स्वतंत्र बळच नाही जगात. देवानं ज्याला बळ दिलं, ज्याला ताकद दिली, ती कुणाला बी देऊ द्या त्यानं. अहो त्यांनी माकडाला ताकद दिली. ऐकायलात का? कुणाला? माकडाला. माणसं मानती सहज बोलता बोलता म्हणते बाळू ती बाजारात तर ती तुझ्या नावाने बोंबलत होतो. तसलं माकड काय करीत असते असं बोलतंय का नाही? बोलता बोलता माणूस बोलतोय तसलं माकड काय करीत असते? माकडाने लंका घेतली. हा, वानरा हाती लंका आणि घेवविली म्हणे तुका. त्यानं जर ताकद दिली तर माकड सुद्धा लंका घेऊ शकतात. याचा अर्थ जगातलं बळच कुणावर आहे? देवावर अवलंबून आहे. जी देवापासून दूर गेली, जी देवाला विसरली ती दुर्बळ. किंवा प्रयत्नवाद बुद्धीचा एक कयास बुद्धी म्हणतो त्याला. चिकित्सक पद्धतीचा एक अर्थ केला गेलाय. कशाचा? दुर्बळ शब्दाचा एक तद्धित नावाच्या प्रकरणात निजंत नावाची एक प्रक्रिया आहे. कोणती? निच अंतः इति निजंतः. निच आधी प्रत्यय होतात, त्यामध्ये प्रेरक, प्रेषक, प्रेरणा ही शब्द तयार होतात. आणि त्या प्रकरणांतर्गत या दुर्बळ शब्दाचा अर्थ करत असताना काय म्हटलंय? दुष्कृती रूपेण बल्यते इति दुर्बल. किम नाम दुर्बल? पुन्हा एकदा डबल आहे का? काय? ही प्रयत्नवाद बुद्धीचा अर्थ आहे आणि चिकित्सक बुद्धीचा अर्थ आहे. काय? दुष्कृती रूपेण बल्यते इति दुर्बल. याचा अर्थ ज्याचं टोटल बळ, टोटल ताकद दुसऱ्याच्या घातपातासाठीच उपयोगाला येत असेल, समजायचं ही बी खानदानी दुर्बळ आहे. विढल बल्यते किंतु दुष्कृती रूपेण, केन रूपेण, दुष्कृती रूपेण, वाईट रूपानं ज्याचं बळ कामाला येतंय, दुसऱ्याच्या घातपातासाठीच उपयोगाला येत असेल तर त्याला सुद्धा काय म्हणतात? दुर्बळ आहे. हा, आणि म्हणून दीन असो की दुर्बळ असो, हरीची हरिकथा ही कशी आहे? सुखाची रास आहे. त्याचं कारण हरिकथा नौका बनते. नौका काय बनते? नौका बनते. आणि ही हरिकथा नौका बनून जीवाला तारून न्यायचं काम करते. तारो भाव सागरीचे, 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 तारू बाबा सागरीचे.
कथा ही नौका बनते आणि सर्वसामान्य नीचातल्या नीच माणसाला देखील तारून न्यायचं काम करते. कशातून? भवसागर शब्द वापरला. भवनाम संसार. संसार रूपी सागरातून तारून न्यायचं काम केल्या जात आहे. भव शब्दाचा अर्थच आहे काय? न्याय सिद्धांत मुक्तावलीच्या नमनात म्हटलंय, उत्पद्यते वर्धते विनश्यते यस्मिन भवती इति भव. किम नाम भव? वास्तविक भूसत्तायाम धातूचं लोट नावाच्या लकारातलं द्वितीय पुरुषाचं एक वचन, त्याचं नाव आहे भव भवत भवथ. पण ही भव शब्दाची गोंडस व्याख्यान या एकाने केली काय? उत्पद्यते वर्धते विनश्यते यस्मिन भवती इति भव. उत्पन्न होणे, वाढणे आणि नष्ट होणे तिन्ही क्रिया ज्याच्या पोटात असतात त्याचं नाव भव आहे. आणि म्हणून तारू भव सागरीचे, या संसार रूपी सागरातील ही चरित्र रूपी नौका बनून तारायचं काम करते. पण कोणतं चरित्र? चरित्र उच्चारावी, चरित्र उच्चारावी, चरित्र उच्चारावी, चरित्र तारू भव सागरीचे राव. तारू भावा, तारू भावा, चरित्र ते उच्चारावे, ते चरित्र उच्चारावे जे देवे गोकुळी केले विठोबा. कुमारी जय भगवान कुमारी, विठोबा महाराज म्हणतात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. जे देवानं गोकुळात चरित्र केलं असेल. आता वस्तुस्थिती अशी आहे, देवानं चरित्र कमी केलं नाही. देवाचं चरित्र किती अगणित चरित्र आहे. कारण ज्या भक्ताला जशी गरज भासल तशी तशी त्यानं अवतार घेतलीत. हा अनंत अवतार घेशी भक्ताकारणी, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. देवाचे अवतार अनंत. ज्या भक्ताला जशी गरज भासेल तशी तशी अवतार घेत गेलाय देव. आता प्रश्न असा आहे, अनेक अवतारी अवतरला देव, परी अवतारीचा नवलाव विशेष जाण उद्धवा. अनेक अवतारात देव अवतारला पण कृष्ण अवतारासारखा अवतार झाला नाही महाराज. त्याचं कारण बाकीचे अवतार जी झाले, अवतार जरी अनंत झाले असली तरी अवतार घेण्याची जी प्रक्रिया नाम पद्धत आहे ती किती प्रकारात आहे? 6 प्रकारात आहे. अवतार अनंत आहेत पण घेण्याच्या पद्धत 6 प्रकारची पद्धत आहे त्याची. कोणती कोणती?
काही अंश आहेत, काही अंशांश आहेत, काही कला आहेत, काही आवेश आहेत, काही पूर्ण अवतार आहेत, तर काही अपवादात्मक हा परिपूर्णतम आहे. आता कसं आहे पहा, अंश अवतारात मत्स्य कच्छादिकाचं वर्णन आहे, किंवा नाही तरी आपण बी देवाचे कोण आहेत का कुणीच नाहीत. अंश 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 स्वतः भगवान सांगतात ना, ममैवांसो जीवलोके भूत सनातनः मम एव अंशः जीवलोकः. म्हणजे माझाच अंश आहे. याचा अर्थ अंशामध्ये मत्स्य कच्छादिकाचं प्रचलित वर्णन. दुसरी गोष्ट, अंशामध्ये विशेष अंश, ज्याला अंशांश म्हणतात. व्याकरणाच्या भाषेत म्हणजे निर्धारणे षष्टी. काय निर्धार करायचा असेल, निवडायचा असेल, यांच्यामध्ये हा चांगला आहे म्हणून सांगायचा असेल तर षष्टी विभक्ती केल्या जाते. आणि म्हणून अंशानाम विशेष अंश इति अंशांश. अंशामध्ये विशेष अंश आहे, त्याचं नाव अंशांश. उदाहरणार्थ, माणसामध्ये राजा, गायीत कामधेनू, झाडात पिंपळ. म्हणजे भगवंताने ज्या 75 विभूत्या सांगितल्या 10व्या अध्यायात, त्या कशा आहेत? अंशामध्ये विशेष अंश आहे. हा विशेष अंश. अहो जाहिरेनं माणूसच आहे, पण कोण आहे? राजा आहे. आपल्या देशाचा राजा कोण? आता या क्षणाला आपल्या देशाचा राजा कोण? मोदी मोदी. अरे भाई फिर से कह रहे हो, भारत वर्ष का वर्तमान राजा कौन है? अरे मोदी नौकर है यार. राजा के दरबार में पहले मंत्री लोग थे, इसमें ये मंत्री ही है. इतना ही मानना पड़ेगा कि सभी मंत्रियों से ये प्रधान है, लेकिन है तो मंत्री है. राजाच्या पदरी मंत्री असतात. मोदी नौकर आहे, नौकर. सांगल तसं ऐकावं लागेल मोदीला, आवाज करायचा नाही त्यानं. राजा कोण? राष्ट्रपती. रामनाथ कोविंद या देशाचा राजा आहे महाराज. त्यानं जर सांगितलं लोकसभा बरखास्त, एवढा शब्द वापरला की बरखास्त महाराज. काहीच करता येत नाही. पुन्हा अपील नाही, काय नाही. पुन्हा डबल निवडणूक, डबल कुठाना. लक्षात येईल का? राष्ट्रपती नुसती बरखास्त म्हणल्याबरोबर बरखास्त, आवाजच नाही पुढं. कारण तो कोण आहे? या देशाचा राजा आहे. राज्यात म्हणून त्याचं नाव, त्याला लेबल कोणतं आहे? राष्ट्रपती. पती मालक आहे तो या राष्ट्राचा. पावर आहे त्याची. माणूसच आहे, पण कोण आहे? राजा आहे, राजा. याचा अर्थ अंशामध्ये विशेष अंश, त्याचं नाव अंशांश. अंशांश अहो कितीतरी वर्णन आहे महाराज. अश्वत्थ सर्व वृक्षानाम देवर्षीनांच नारदः. याचा अर्थ सुकून बघणारी जगात कमी आहेत का? देवरुसपणा करणारे अंगात आणू बघत, असे छिपरे आपटू आपटू अंगात आणू म्हणते. ह्याचं असं, त्याचं तसं. आता वेगवेगळी पद्धत आहे. कोणी सरक्या टाकून बघत आहे, कोणी काही टाकून बघत आहे. त्या तुळजापूरला दगड हलवून बघत अशी अशी आपली आपली पद्धत आहे समजा. पण ही जेवढा देवरुसपणा आहे, जाणतेपणा म्हणतो आपण, या सर्वामध्ये नंबर 1चा देवऋषी कोण? नारद. देवर्षीनांच नारदः. सुकून बघण्यात नारदाचं भविष्यच फेल नाही महाराज आतापर्यंत. त्यानं जेवढं जेवढं भविष्य सांगितलंय तसंच घडलंय. का कोणता बी ग्रंथ उचका, नारद आहेच विना वाजवीत आलेला तिथं. हा म्हणून आम्ही बी दुसऱ्याच्या गादीवर नाही, त्याच्याच गादीवर उभे. कुठं बी गेला तरी हा विना कायम राहणार. हा पावर आहे त्याची, चिल्लर नाही तो. हा मात्र एकच आहे, ह्या गादीनं दैत्य बी सांभाळलीत आणि देव बी सांभाळलीत.
लक्षात घ्या, दैत्याकडे बी तितकाच मान आणि देवाकडे बी तितकाच मान. ह्या गादीसाठी भेद नाही, चष्मा बदलावा लागतो गादीसाठी. विढल येथे राया रंका एकी सरी, नाही भिन्ना नाही भिन्ना भिन्न तुमची घरी. तात्पर्य काय? पक्क ध्यानात ठेवा, अंशामध्ये विशेष अंश, त्याचं नाव अंशांश. काही देवाचे कलात्मक अवतार आहेत. अवदेव मांजर झाला, कुत्र झाला. हा झाला का नाही झाला? काय कुत्र म्हणा, झाला का नाही झाला? कधी कधी झालता? वाळवंटात नामदेवरायच्या रोटे घेऊन कोण पळालं? देव देव पळा. बरं देव गाढव झाला का नाही झाला? गाढव कुत्रा गाढव कुत्रा मजा ऐसा ठावा, त्या बघा मजा ऐसा ठावा. बैल तू देवा भारवाही, त्या बघा बैल तू देवा भारवाही. बरोबर आहे. अवदेव कुत्रा झाला, गाढव झाला. म्हणजे याचा अर्थ ही असली अवतार म्हणजे काय? किंवा अर्धा माणूस आणि अर्धा सिंह, ही काय देवाची कला आहे. कला. अहो देवानं एक लुगड नावाचा अवतार घेतलाय. तुम्हाला माहिती आहे का? लुगड नावाचा अवतार ऐकण्यात आलाय का? नाही आला त्यांच्या ऐकण्यात. तुमच्या आलाय का? त्यांच्या बी नसेल, तुमच्या इकडं त्यांच्याकडे बी नाही. तुमच्याकडे दोघांकडे बी आला नाही. पॅन्टी असल्यामुळं, हा. पॅन्टी असल्या पॅन्टी असल्यामुळे झालाय, कुठं नाही. आता पुढच्या टायमाला दोहत्रात या बाबा, एवढं लक्षात असू द्या. विढाला तिकडे विठ्ठच व्हायले की कुणकड बी लागायले गपा गपला. बाळू खालीवरी बघायला काय पंचायतीचा विषय. हा असं झालंय. मुद्दा कुठे? लुगडं नावाचा अवतार माहिती तुम्हाला? झाला नाही माहिती. तुमच्या ऐकण्यात हा आता शिकालय, आता ध्यानावर वातावरण. अहो वस्त्र हरणे वस्त्रे कैशी पुरविली नाही, झाली माऊली. नाथ महाराज सांगतात, हाती देता वस्त्र घडी, ते नेसता दिशेल उघडी, या लागी लवड सवडी, मी स्वये लुगडी झालो. भगवान म्हणतात मी स्वतःच लुगड झालो आणि द्रौपदीला गुंडाळून घेतलं. याचा अर्थ देवानं कसला अवतार घेतलाय? लुगड नावाचा अवतार. मग आता लुगड नावाचा अवतार घेणं म्हणजे ही देवाची काय कला आहे. कला. चौथी प्रक्रिया आहे आवेश. कसली? आवेश. आवेश कशाला म्हणायचं? 12 महिने गरम डोकं, कायम टेम्परेचर कायम. बघायची का म्हणूनच तयारीत. हा ह्याला काय म्हणायचं? आवेश. परशुराम नावाचा अवतार कसला झाला महाराज? आवेश. 12 महिने म्हातार. अहो आपण आता मी सुद्धा तुमच्यातच जमाय की काय वेगळा आहे का? आपण मिशा राखीत नाहीत, त्याच्या कुराडीला मिशा होत्या महाराज. त्याच्या कुराडीला कशाला कशाला मिशा? ऐकू येत नाही, ऐकूच येत नाही. कशाला बी मिशा. कशाला कशाला म्हणजे याचा अर्थ काय? आवेश अवतार. 12 महिने होत जोश, गरम डोकं महाराज. म्हणून परशुरामासारखे आवेश अवतार झाले. 5वी प्रक्रिया आहे. कोणती? 5वी प्रक्रिया पूर्ण अवतार. आतापर्यंत संत वाङ्मयाप्रमाणे 3 अवतार पूर्ण मानल्या गेली. एक भगवान दत्तात्रयाचा, एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकारले. आणि दुसरे 2 पूर्णावतार रामकृष्ण, दुर्जनाचा येणी करुणी संहार. पूर्णावतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण हे 2 पूर्ण अवतार झाले. कृष्ण पूर्ण तर आहेच आहे, पण कृष्णाची एक विशेषता महाराज,
कृष्ण हा परिपूर्णतम आहे. कृष्ण कसा आहे? परिपूर्णतम. आता पूर्णात आणि परिपूर्णात काय फरक? असा फरक आहे. प्रिपूर्णे नावाचा धातूच आहे. कोणता धातू आहे? प्रू म्हणतो आपण मराठीप्रमाणे, हिंदीमध्ये प्री म्हणतात, री, ऋषी, ऋषी. तसं प्रूपूरणे अर्थात प्रूपूरणे जो धातू आहे पूर्णच आहे, परिपूर्ण नाही. परिपूर्ण आणि पूर्णात अंतर आहे. पूर्ण फक्त पूर्ण आहे, परिपूर्ण नाही. राम कसा होता? पूर्ण होता, परिपूर्ण नाही. परिपूर्ण कशाला म्हणायचं? परी उपसर्ग मुळात कमजोऱ्या सांगण्यासाठीच येत असतो. परीचा खानदानी धंदा कोणता? कुणाच्या बी कमजोऱ्या सांगण्यासाठी परीची योजना आहे. ह्याचा दुसरा एक जोडीदार आहे. ह्या दोघाचा धंदाच आहे महाराज. ही कुठं बी गेली ना रिकाम्या हाताने जात नाही. जाताना ज्याच्याकडे जायचंय त्याचं कमी आणि जास्त काय काय झालंय ती कात्रीतात. जास्त बी झालं असलं, आधुनिक शब्दात त्याला काय म्हणतात? ओहोर. जेवढं जास्त झालंय तेवढं बी कात्रीतात, आणि जेवढं कमी आहे तेवढं बी कात्रीतात. म्हणजे कमी आणि जास्त सांगण्यासाठीच परीची योजना आहे. मग सूत्रच आहे काय? आधी परी अनर्थको विठ्ठल. आधी आणि परी हे दोन उपसर्ग अनर्थक मूलक अर्थाचं द्योतन करतात. परी ज्या अर्थी कृष्णाला लागलाय त्या अर्थी कृष्ण अवताराच्या अगोदर जेवढे अवतार झालेत तेवढ्या अवतारात कमी राहिले, ही गोष्ट सत्य. लक्षात आलं का? कारण राम अवतारापर्यंत, आता रामाचाच अवतार घ्या, राम अवतारात रामाकडून बरंचसं कमी आणि जास्त झालंय. कसं आहे, माणसाचं तंतोतंत होईल असं काही नियम आहे का? नाही नाही. काही बी असो, गायन असो, वादन असो, शेतीवाडी काही बी असो, कराय निघाला तंतोतंत झालंय असं नाही नाही होत. कुठं कमी तरी नाही तर कुठं जास्त तरी होतंय. आज जेवाय माणूस बसला, हा लेवल मध्ये जेवतोय का? जरा टेस्टर डान असलं तर माणूस उचलते हातानं. हो हो, वडीत आहे. हा म्हणजे मोसम धरते मोसम धरते. हा बर, तेच समजा बायचानं जरा टेस्टर डन असेल तर गती मंदावती, गेर अडकतीत. हा म्हणावं तसं मोसम धरीत नाही. म्हणजे बऱ्याचशा वेळेला कधी कमी कधी जास्त होते, हे ठरलेलं आहे. मग जेवढं राम अवताराच्या पाठीमागील अवतार झाले त्या प्रत्येक अवतारात काय झालेलं आहे? तंतोतंत नाही महाराज. देव जरी असला तरी थोडं कमी नाही. खुद्द रामाला विशेषण बघितलं तर कोणते? मर्यादा पुरुषोत्तम. आणि त्याच्याकडून किती वेळेला मर्यादा सुटलेली दाखवायची बघा. आता मर्यादा कशी सुटली ते सांगतोच, एकदा जी होईल ती होईल. कसं आहे, आता आलीच रामनवमीच आली म्हणल्यावर महागार कशाला? रामनवमीला सुरुवात आहे ना. विचार करा, रामाच्या जीवनातलं कमी पक्क ध्यानात ठेवण्यासारखं. अहो, दोघा भावाची भांडणं चालली. कोण्या दोघाची? वाडी सुगरी. दोघा भावाची काय चालली? भांडणं चालली. तिसऱ्या माणसानं जाऊन ते मिटवायचं, आणि मिटत नसलं तर हात जोडून सोडून द्यायचं. का एकाचा काय वर घेऊन एकाला मारावं? नियमात बसतंय का? बसतंय नियमात? नाही बसत महाराज. अहो, एकाचा काय वर घ्यायचा आणि एकाला मारणं ही काही पद्धत आहे का? बरं, रामानं हे कुठाना केला का नाही केला? केला का नाही केला? हा, मग एकाचा काय वर घेऊन एकाला मारलं, हे रामाचं कमी आहे का जास्त आहे? कसं वाटायला? ही बी कळावं लागेल ना, कमी आहे का जास्त आहे ती. कसलं ही
अहो जास्त झालं ना, इतकं असतंय का ओहर? नसल मिटत राम राम म्हणायचं आणि चालत राहायचं. एकाचा कैवार घेऊन एकाला मारणं, हे काय झालं रामाचं? जास्त झालं, जास्त ओहर झालं महाराज, ही गोष्ट चांगली नाही. मग ही कुटाणा ह्याच्या पावत्या परीनं कातारल्या. ही झालेल्या कुटाण्याच्या पावत्या दप्तरात भरल्या. ही झालं जास्त आणि कमी. अहो 15 दिवस असते निवडणुकीचा काळ. किती असते टोटल? 15 दिवस. नामांकन पत्र धारण केलं म्हणजे एकदा माणसाचे नाव नोंदणी हे ते झाले, फॉर्म भरले की तिथून पुढे निवडणूक किती? 15 दिवसात. 15 दिवसासाठी जेवढे बी कार्यकर्ते आरडाओरडा करते त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था करते का नाही करीत माणूस? करते का करीत नाही? हो. महाराज एकदा बी रामाला वानराला पोटभर खाऊ घालता आलं नाही. मग 15 दिवसाच्या निवडणुकीत धाबेच्या धाबे बुक होतात आणि स्वतःच्या जिंदग्या धोक्यात घालून जीवानिशी गेली वानर, तरीही रामाला एकदाही पोटभर खाऊ घालता आलं नाही. ही का आहे रामाचं? कमी. ही कमी आहे, कमी. मग ही असल्या कुटाण्याच्या पावत्या परीनं कातरल्या आणि दप्तरात भरल्या. लक्षात आलं का? बर, कोण्या बी बाई बरोबर लग्न करायचे, कसली का असाना, तर लग्नच करायचंय ठरल्यावर त्या बाईला फोन करायचा म्हणा, चिठ्ठ्या चपाट्या म्हणा, काय करायची जी पद्धत आहे, त्याला मध्यस्थी कोण ब्रह्मचारीला घालावा का? नाही. नाही. आम्हाला एवढं जोडून द्या बाबा असं ब्रह्मचारीला म्हणावं का? एवढं बोला फक्त. म्हणू नये. कायच्या पुढे बोलत नाही तुम्हाला. नाही म्हणू नये. असल्या धंद्यात आमचं एवढं मिटवून द्या, जुटवून द्या, नाही. ही ब्रह्मचार्याला मध्ये घालावा का? नाही. नाही बर, घातलं का नाही घातलं बोला? घातलं की कुणाला? हनुमंत हनुमंतरायला मध्ये घातलं ना. बर, घालू द्या, ठीक आहे बाबा. माणसं म्हणतात महाराज तुम्ही चौकट फिरताय, आमच्या बी पोरगी आली लग्नाला, पोरग बी लग्नाला, असं ठीक आहे बाबा, एवढ्या पुरतं आमचं काम आहे. हे बघ इकडे पोरगी तिकडे पोरग आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण आम्हाला एखाद्या माणसानं सांगितलं महाराज तुम्ही म्हणायचं ना आम्ही ऐकायचं, मग आम्ही मोकळ्या मनानं बोलून गेल्यावर आमचं ऐकावं लागेल का बदलावं लागेल? ऐकावं. ब्रह्मचार्याला मध्ये घालून तोंडावर पाडलं का नाही पाडलं? पाडलं की. तोंडावर पाडलं का नाही पाडलं? मग विचार करा बरं. त्या बिचारीनं स्पष्टपणे अविनाशी परमात्मा तुझा स्वीकार करतोय, हाडा मांसाच्या पतीपाशी काय पडलंय तुझं? बिचारी बाहुण्याची आरी जाऊन मोकळ्या मनानं पतीचा मृत्यू सांगितला. हा, बुळी फसविला का नाही फसविला तिला? हा, सरळ ब्रह्मचारीनं शब्द दिलाय, तुला मी रामाला वरायला लावतो, अविनाशी परमात्मा तुझा स्वीकार करतोय. बोळ्या बाहुण्यानं पतीचा मृत्यू सांगितला आणि शेवटी वरलं का? नाही. अवहेनी नाटक केलं. गुंग्याला सांगितलं तुला जिवंत सोडतो, पण काय? पलंग कातरावलं. ते पलंग ते कोरायचा मधून रामानं पाय दिला की मोडला पाहिजे. मग आता यांनीच गुंग्याला कोरायला लावले, ह्यानीच पाय दिल्यावर कोट मोडला. सांगा, सरळ राम म्हणून गेलाय, अपमान झाला, मी तुला वरणार नाही. ही पद्धत आहे बाई. अरे गाड्या भोगा झाल्या, हातपाय मोडले तरी पोरं पुरी सोडी तितोय? नाही. नाही. नाही सोडित म्हणा. कोबड्या लाव लाव का व्हायना लग्न लावली, आता ह्याच्यापेक्षा काय सांगावा? हा, खरंय. मग रामानं फसविला का नाही फसविला? कुणाला? चंद्रसेनेला. मग ह्या साऱ्या कमीच्या पावत्या बाड भरलं आणि ही परी कृष्णाकडे आला. ही तुमच्या मागील अवतारात झालेल्या कुटाण्याच्या पावत्या. बघा बाबा कस करायचंय ती. मग त्यानं लिहून दिलं, काय नाही, जेवढ्याची बिल आहेत तेवढ्याची बिल मिळतील, त्याच्यासाठीच आलोय. ऋण फिडावया अवतार केला, अनाविनाशाला आकाराशी
देवानं अवतारच कशासाठी घेतलाय? ऋण फेडा. तुमचं किती आहे? आणि आमचे 1000 रुपये, तुमचे 5000, ह्याचे 50,000, ह्याचे लाख. ज्यांचं देणं घेणं आहे ते देणं मिटविण्यासाठीच ऋण फेडावया अवतार केला अविनाशाला आकाराशी. कृष्णावतार म्हणजे मागील अवतारामध्ये झालेल्या कमी जास्तचं टोटल देणे घेण्यासाठीच आलाय. म्हणून परी विनाकारण येत नाही. परिग्रह रूपेन प्रवर्तते. केन प्रवर्तते? मागच्या कुटाण्याच्या पावत्याच घेऊन येत असतो परिग्रह रूपेन. पाठीमाग लागलेले जेवढे ग्रह आहेत परिग्रह तेवढ्या कुटाण्याच्या पावत्या घेऊन येतो. म्हणून परिग्रह रूपेन प्रवर्तते. मागच्या कुटाण्याच्या पावत्या घेऊन कृष्णाकडे आला आणि कृष्णानं मात्र एक काम केलं. बऱ्याच वेळेला माणसं काय करतील, लय तगादा लावला तर मागचं देतीत आणि नव उपशितीत. हां कळलं का नाही कळलं? मागचं द्यायचं द्यायचं आणि नव, त्याला नव जुनं करणं म्हणतात का मिटविनं म्हणतात? नवजुना. नव जुनं करणं झालं. कृष्णावताराचं वैशिष्ट्य आहे, मागचं तर देणं पूर्ण केलंच पण कृष्ण अवतारासहित पूर्ण केलं. मागचं पूर्ण केलं म्हणून परिपूर्ण आणि कृष्ण अवतारासहित पूर्ण केलं म्हणून परिपूर्णतम. ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज महाराज ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज ज्ञानेश्वर माऊली धनराज मागील सर्व पूर्ण केलं म्हणून परिपूर्ण आणि कृष्ण अवतारासहित पूर्ण केलं म्हणून परिपूर्ण. असा एकच अवतार कृष्णाचा आहे आणि म्हणून चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी. फक्त गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार करायचा. त्या कुणी म्हणतील मग गोकुळातलंच का? त्याचं कारण आहे, देवाला त्या गोकुळाच्या चरित्राची काय आवड आहे. आवड. हो, तुका म्हणे आवडी धरी कृपा करी म्हणून. गोकुळातल्या चरित्राची देवाला आवड असल्यामुळं त्या आवडीपोटी देव काय करतो? आवडीपोटी देव काय करतोय? कृपा करी म्हणून. आता कोणी म्हणतील काय देवाला चरित्र आवडते म्हणजे काय, हे वेगळं आहे. जगाची चालीरीतीनं कोणता बी माणूस कसा आहे? स्तुतीप्रिय आहे. कुठला बी माणूस कसा आहे? स्तुती प्रिय. हा? कोणत्या माणसाचं वर्णन करा, कोणत्या माणसाला कसं वाटतंय? काय आमचा पांडुरंग म्हणजे विटेवर उभा राहिल्यासारखा पांडुरंग. पांडुरंगाला गुदगुल्या व्हाया चालू होत्यात का नाही? हो लगेच होत्यात का नाहीत होत? कुणाला बी कुणाचं वर्णन केल्यावर काय बरं वाटतंय का? धनकूत येत आहे, हो कांग मोडून येत आहे, काय होतंय? आनंद होतो. जाहीर आहे ना. कुणाला बी आवड वाटत असते आपल्या आपल्या चरित्राची. मग आपल्याला बी आपल्या चरित्राची आणि देवालाही देवाच्या चरित्राची आवडच आहे. मग काय फरक? उगा थोडा फरक आहे, तेवढा फरक सांगतो आणि पुढचं सेवेचं नियोजन प्रकाश महाराजाकडे सोपवतो. नीट आहे का? आता लक्षात घ्या. तोपर्यंत तुम्ही फेटा बांधा. हा म्हणजे तो आता आमचं ज्ञानेश्वर माऊली भजन झालंय. हा आता तुम्ही फेटा बांधा. आता परत हा फेटा बांधस तर मी सांगतोय काय सांगायचे. ऐका. नाही तुमचं ठरलेलं आहे. ऐका, शब्दाला लक्ष घ्या. महाराज म्हणतात तुका मने आवडी धरी. अहो कुणालाही कुणाच्या स्वतःच्या चरित्राची काय वाटत असती? आवड वाटतेच की हो. आपल्यालाही आपल्या चरित्राची, देवालाही देवाच्या चरित्राची काय आवड. फरक किती आहे? उगाच एवढा फरक आहे. किती फरक आहे ते ऐका. आपल्याला जर आपलं चरित्र पांढरं सांगितलं तर आवडतं. बोलणं कळायलंय का? कळायलंय का नाही कळायलं? आपल्याला जर आपलं पांढरं चरित्र सांगितलं तर
बरं वाटतंय. चकलीनं जर कुणी काळ्या चरित्राला हात घातला तर हा कसं वाटतंय? अब जाहीर आहे ना, माणूस म्हणतो ना, हे पांडुरंग म्हणजे आमच्या गावचे सुपुत्र, यांनी आमच्या गावच्या विकासासाठी रात्रीचा दिवस केला. कसं वाटायला आता? बरं वाटायलंय का नाही? चांगलं वाटलं. हा. अहो कधी झोप घेतली नाही, कधी घराचं दार बघितलं नाही, विकासाची गंगा वळवायचं काम केलं. कसं वाटायलंय? आनंद वाटला. आनंद वाटायला. पण यांना परमार्थी संस्कार लागावेत म्हणून यांना आम्ही जिथं जिथं घेऊन गेलो, ज्या ज्या ठिकाणी यांना कीर्तनला घेऊन गेलो, त्या त्या ठिकाणी यांनी नव्या चपला बुटाचा जोड आणून चलत राहिले. कसं वाटायले आता? आता कसं वाटायले एवढंच बोला. लक्षात बसायले का नाही? म्हणजे याचा अर्थ काय? आपल्याला आपलं चांगलं चांगलं चरित्र सांगितलं की बरं वाटतंय. चकलीनं काळ्या चरित्राला हात घातला की जमतंय नाही. देवाची विशेषता आहे महाराज, त्याचं चोरी, मारामारी, व्यभिचारी चरित्र जरी वर्णन केलं तरी तुका म्हणे आवडी धरी, कृपा करी म्हणून तारू भव सागरीची उंच नीच अधिकारी. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय हा जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय